नमस्ते मित्रांनो, 2026मध्ये कोणत्या राशीला कितवा गुरु राहील ते आपण पाहूया. सध्या गुरु ग्रह मिथुन राशीत आहे. मात्र 2 जून 2026 रोजी गुरु ग्रह आपली उच्च रास असलेल्या कर्क राशीत प्रवेश करेल. विशेष म्हणजे 2025मध्ये गुरु ग्रह काही काळासाठी कर्क राशीत होते, पण डिसेंबर 2025च्या सुरुवातीला ते परत मिथुन राशीत आले होते. तसेच आता जून 2026च्या सुरुवातीला ते पुन्हा मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करतील. 2 जून रोजी कर्क राशीत प्रवेश केल्यानंतर ते 31 ऑक्टोबर 2026 रोजी कर्क राशी सोडून सिंह राशीत प्रवेश करतील. 2026मध्ये गुरु ग्रहाचे मिथुन, कर्क आणि सिंह या 3 राशीतून होणारे भ्रमण अनेकांचे नशीब बदलू शकते. जेव्हा गुरुग्रह एखाद्या व्यक्तीच्या जन्मराशीपासून 4थ्या, 8व्या किंवा 12व्या भावातून भ्रमण करतो, तेव्हा तो काळ त्या व्यक्तीसाठी त्रासदायक ठरू शकतो. सध्या गुरु मिथुन राशीत असताना मीन राशीसाठी ते 4थ्या भावातून भ्रमण करत आहेत. वृश्चिक राशीसाठी ते 8व्या भावातून जात आहेत आणि कर्क राशीसाठी गुरुचे भ्रमण 12व्या भावातून होत आहे, जे खूप कष्टदायक मानले जाते. गुरुग्रह 2 जून 2026 रोजी आपली उच्च रास असलेल्या कर्क राशीत प्रवेश करतील, तेव्हा मेष राशींसाठी ते 4थ्या भावातून, धनु राशीसाठी 8व्या भावातून आणि सिंह राशीसाठी 12व्या भावातून प्रवेश करतील. म्हणून या राशींना अधिक संघर्ष आणि त्रासाला सामोरे जावे लागू शकते. 31 ऑक्टोबरपासून जेव्हा गुरु ग्रह सिंह राशीत प्रवेश करतील, तेव्हा वृषभ राशीसाठी ते 4थ्या भावातून, मकर राशीसाठी 8व्या भावातून आणि कन्या राशीसाठी 12व्या भावातून भ्रमण करतील. यामुळे या राशींनाही संघर्षाची अधिकता जाणवू शकेल. जर समजा एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत ग्रहांची स्थिती चांगली असेल, शुभ योग असतील आणि इतर ग्रहांचे भ्रमणही शुभ असेल, तर गुरु ग्रहाचे अशुभ स्थानातून होणारे भ्रमण त्यांच्यासाठी जास्त त्रासदायक ठरणार नाही. तरीसुद्धा त्यांच्या जन्मपत्रिकेत गुरु ग्रहाचे गोचर अशुभ फळ देणारे असेल, त्यांनी त्या काळात गुरु ग्रहांशी संबंधित उपाय करून सावधगिरी बाळगावी.